पण दीप प्रज्वलन प्रतिभा पूजनासाठी फुले यांचे सहकारी सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे यांची ही जन्मभूमी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी 1848 साली सुरू केलेली मुलींची 4थी शाळा याच ठिकाणी, असा हा यशस्वी इतिहास सांगणारं हे पुस्तक म्हणजे यशोगाथा उत्तमापूरची. यशो दिली अशा या गावचा इतिहास म्हणजे पुरातन 3 वेशी, पुरातन अवशेष, मोठमोठ्या पखडी, ग्रामदैवत, कलात्मक वाडे, आर आणि शिक्षक, साहित्यिक, पत्रकार, कविवर्य, स्वातंत्र्य सैनिक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार, पोलीस आयुक्त ही जडणघडण कशी झाली, उत्तुंग कामगिरी केली. त्यानंतर स्वतःचे खाजगी क्लासेस चालवले, अनेक विद्यार्थी उंच शिखरावरती ज्यांनी बसवले ते रामदासजी तापे पूर्ण करतात. आपल्या ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष आणि या उतूर गावठाणा किंवा परिसरामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं मार्गदर्शकाची भूमिका बजावली. आज आपण सर्वजण एक अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आपल्या ओतूर गावामध्ये मुख्य अशा पांढऱ्या मारुतीच्या चौकामध्ये अनुभवत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ डंबरे, आदरणीय गणपतराव फुलोडे साहेब, आदरणीय अनंतराव चौगुले साहेब, आदरणीय सीमाताई सोनवणे, आदरणीय आमच्या मोरेताई, आमचे मित्र प्रकाशजी मोरे, जयप्रकाशजी डुंबरे, तुषारजी थोरात, आदरणीय रामशेठ शिंदे, सगळेच नीलमताई असतील, रश्मिताई असतील, रंगनाथदादा आहेत, हरळ महाराज आहेत, शरद अण्णा आहेत, आदरणीय विनायक शेठ आहेत, सुजित भाऊ, अशा अनेक मान्यवर इथं माजी सभापती संगीताताई, जिल्हा परिषदेच्या सदस्या छायाताई, त्याचबरोबर प्रशांत, मोहित, सर्वच गौरव, इथं अनेक संतोष शेठ, तुम्ही अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. खरोखर आजचा दिवस जो माधवराव अण्णा डुंबरे आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना ज्यांनी साथ दिली, ते आदरणीय रश्मिताई असतील, घोडेकर साहेब असतील, सर्वच हा सर्व ओतूरकरांसाठी आणि आमच्यासाठी अत्यंत एक अभिमानाचा क्षण आहे की रश्मिताईने जसं सांगितलं की हे पुस्तक फक्त उत्तमापूरची यशोगाथा नाहीये, हे ओतूरच्या इतिहासातलं सर्व क्षेत्रातलं एक दस्तावेज आहे. आणि याच्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी ओतूर घडवण्याचा प्रयत्न केला, ज्या ज्या व्यक्तींनी ओतूरला एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं योगदान ह्या एका पुस्तकामध्ये असलं म्हणजे ओतूरच्या दृष्टिकोनातून भविष्यातल्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असंच आहे गोष्टी आहे. ही आपली भूमी जी आहे ही सत्यशोधकांची भूमी आहे. ही आपली जी भूमी आहे ही बहुजन समाजाचा पुरस्कार करणारी भूमी आहे. ही आपली जी भूमी आहे भगवान कपर्दिकेश्वर तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज अशी पवित्र अशी भूमी आहे. शिक्षकांचं माहेरघर किंवा प्रत्येक घरात एक एक तरी शिक्षक आहेत, अशा प्रकारची ही पवित्र अशी आपली भूमी आहे. या ओतूरने अनेक लोकांना, विशेषतः हा जर पिंपळगाव दोघा आणि परिसराचा जर पट्टा पाहिला तर तिथल्या बऱ्याचशा आदिवासी आणि ग्रामीण गावातले जे लोक आहेत अजूनही आठवड्यातले 1-2 दिवस किंवा व्यापाराच्या संदर्भात ओतूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. पण ओतूर गाव हे ओतूर पुरतं सीमित नाही आहे. या ओतूर गावामध्ये पंचकृषीतले अनेक लोक काही ना काही कारणास्तव इथं येत असतात, विचार घेत असतात आणि विचार घेऊन आपल्या आपल्या घरी जातात. असं पवित्र आपल्या जुन्नर तालुक्यामधलं एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतलं चैतन्य महाराजांचं एक गाव आहे. या गावात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यांनी ज्या शाळा चालू केल्या त्यातली 4थी शाळा जी आहे ती ओतूर गावामधली आहे. हे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून किती दुसरी 4थी नाही आप्पा तिकडून म्हणतात दुसरी 2 नंबर शाळा. हा
मुलींची शाळा. हे जे पुस्तक आहे महाराज एक विचार देणारं पुस्तक आहे. मगाशी अनंतराव चौगुले साहेबांनी निष्कलीपणाने म्हणाले की ओतूर गाव या तालुक्याचा आमदार कोण करायचं हे ठरवतं, आणि त्याच्याबद्दलची भूमिका पण तुम्ही मांडली आणि खरी आहे. मी आता अधिवेशनाला सहज काही कामानिमित्त गेलो होतो, वहिनींकडे गेलो, आपले आमदार पण तिथं मला भेटले. बजेटचं सेशन होतं. अजितदादा आपल्यात नाही म्हणून त्यांचं अर्थ खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बजेट मांडल्यानंतर त्याच्या पुढचे 3-4 दिवस बजेट कसं मांडले याच्यावर चर्चा चालू. त्या बजेटमध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचं सरकार शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करणार. कोरा ते भाषण बोलले तिकडं. आमचं सरकार जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार. आता पात्र शेतकरी कोण, काय नेमकी त्या कर्जमाफीची पात्रता असणार आहे याच्यावर विरोधकांनी आवाज उठवला. म्हणजे ठीक आहे तुम्ही कर्जमाफी करणार, पण पात्रता सांगा, नेमकी पात्र कोण. पण पात्रता काय किंवा पात्र कोण याच्यावर काय उलगडा फुलवडे साहेब काय झाला नाही. एक आमदार उठल्याने ते असे म्हणाले, अहो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सगळ्या लोकांनी 3-3 लाखातून 288 पात्र या सभागृहात पाठवले. नेमकी पात्र कोण ते ह्या पात्राला तर सांगा. म्हणून मी असं बारकेला ऐकून होतो की खरंच पात्र पाठवतात का. मग ओतूर जर आमदार पाठवत असेल तर त्यातले 2 पात्र मी आणि भाऊ इथं उपस्थित आहे. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांचा कार्यक्रम होणार होता ते नाही आले, पण आमच्या सीमाता इथं आलेल्या आहेत. आणि बहुतेक ह्या 2 पात्रतांची पात्रता नाही म्हणून पाठवले की नाही असं मला पण कधी कधी मनामध्ये प्रश्न पडतो. हा गमतीचा भाग जाऊ द्या, पण ओतूर गाव जे आहे एक चांगल्या विचाराने चांगली दिशा देणारं हे गाव आपण पाहिलेलं आहे. आयुष्य आपल्याला जे मिळतं, आयुष्य मिळणं हा नशिबाचाच भाग आहे, आणि आपल्या आयुष्यामध्ये मरण येणं हा एक काळाचा भाग आहे. पण खरं आयुष्य जगत असताना आपण काय विचार देतो, त्या माणसाच्या हृदयामध्ये जिवंतपणाचा विचार आपण देतोय की नाही, हे त्यांचं कार्यकर्तृत्व भाग आहे. आणि आज अण्णांनी 90चं वर्ष गाठले, त्यांनी 100वी पार करावी असं आपलं सगळ्यांचं मन आहे. पण आजच्या पुस्तक प्रकाशनाने त्यांनी ओतूरकरांच्या मनामध्ये चिरंतर आयुष्यात ते जिवंतच राहणार आहे हा विचार देण्याचं काम आज अण्णांनी आपल्याला दिलेलं इथं पाहायला मिळत आहे. म्हणून भविष्यामध्ये आपण असं म्हणतो की यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, यांनी केलं, हे एकट्या दुकट्याचं काम नाही. ते जेव्हा सांघिक होतं आणि जेव्हा प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी होतो, ते प्रत्येक व्यक्ती सहभागी झाल्यानंतरच ते पुढं जाऊ शकतं. हे ओतूरच्या ह्या पुस्तकात आणि या इतिहासामध्ये या पुस्तक पाहिल्यानंतर आपल्याला ते कळेलच. हे पुस्तक निर्माण करत असताना अनेकांचे हात लागले आणि त्याच्यातून हे पुस्तक तयार झालं. नाहीतर फक्त विचार देऊन एखाद्याने मेहनत घेऊन असं ते झालं नसतं. म्हणून इथं उपस्थित प्रत्येक व्यक्ती असेल, व्यासपीठावरचा प्रत्येक मान्यवर असेल, यांच्या विचाराने हे पुस्तक तयार झाले. त्या पुस्तकामधलं प्रकाशन झाल्यानंतर तो गाभा आपल्याला निश्चित प्रकारे लक्षात येईल. माणूस आपलं जीवनमान उंचवण्यासाठी, आपलं कुटुंब, आपलं प्रपंच, आपलं लेकरं बाळं मोठं करण्यासाठी काम हे झटपटच असतं. पण माणसाची विचार करण्याची पद्धत आणि विचार करण्याची सरणी, आपल्याकडे किती पैसा आहे, आपल्याकडे किती वस्तू आहेत, आपल्याकडे किती काय काय गोष्टी आहेत, याच्याकडे त्याची श्रीमंती मोजली आहे. पण खरी श्रीमंती त्याच्यामध्ये नसते. खरी श्रीमंती त्याच्या विचारांमध्ये असते. आणि हे विचाराची श्रीमंती देणारे हे जे गाव आहे, ही विचाराची श्रीमंती काय नेमकी असते हे या पुस्तकामध्ये आहे. आणि ही विचाराची श्रीमंती पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीने
मिळाले पाहिजे याच्याकरता ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं कौतुक करावं तेवढं निश्चित प्रकारे थोडंच आहे. मी या पुस्तकाच्या ज्यांनी ज्यांनी हे कार्य केलं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा तर देतोच, पण एकावर न थांबता अजूनही पुढं अशाच प्रकारचा आदर्श प्रेरणा या इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने घ्यावा आणि ते पुढं कार्य न्यावं असंच आमचा सगळ्यांचा मानस आहे. त्याच्यासाठी जी काय मदत लागली असेल तर आम्ही सगळेजण आजपर्यंत केलेलीच आहे आणि पुढेही भविष्यात करू अशाच प्रकारची भावना आम्ही इथे व्यक्त करतो. माधवराव अण्णा आणि वल्लभशेठ बेनके साहेबांचे आणि आमचे बेनके परिवाराचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रेमाच्या ओलाव्याचे अत्यंत ऋणबद्ध संबंध आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, पण काही व्यक्ती अशा असतात की ते कधी आपल्या घराला सोडत नाही, कधी आपल्या लोकांना सोडत नाही आणि त्यामध्ये अण्णा 90 वर्ष असताना कायम आमच्या कुटुंबाला एक मार्गदर्शक राहिलेले आहेत याचा आनंद आणि अभिमान माझ्या मनामध्ये आहे. मी जेव्हा जेव्हा ओतूरमध्ये आलो आणि त्यांच्या घरी गेलो तेव्हा हिराबाई मला म्हणणार, तुला नारळाची बर्फी आवडते मला माहीत आहे, तू येणार म्हणून मी ती केलेली आहे आणि आवर्जून ती खाऊ घालणार. नुसती खाऊ घालणार नाही तर डब्यात बांधून देणार. हे प्रेम हे आयुष्यात कुठे मिळत नाही. आणि गेल्यावर अण्णा कायम सांगणार की तुझं हे चुकलं, हे बरोबर आहे, तू असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. पण माझ्याही जीवनातले मार्गदर्शक अण्णा हे मला लाभले, हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आज मी एक पाहुणा म्हणून नाही तर एक कौटुंबिक नातं म्हणून आजच्या हे कार्यक्रमाला आलेलो आहे. मी आमच्या बेनके परिवाराच्या वतीने, जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने अण्णांचं आरोग्य अत्यंत चांगलं राहावं आणि त्याने असे अजून अनेक विचार या ओतूर आणि जुन्नर तालुक्याच्या प्रति देत राहू अशीच अपेक्षा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.